गंगाखेड येथून 50 प्रवासी चालक व वाहकासह परभणीकडे जाणारी लातूर परभणी बस क्रमांक MH24 AU 7737 ही बस दिनांक 20 जून रोजी दुपारी सुनेगाव पाटीजवळ पोहोचताच अचानक बस समोर आलेल्या दुचाकी चालकाला वाचविताना बस रस्त्याखाली उतरून कंबर एवढा खोल खड्डा ओलांडून शेतात जाऊन अपघातग्रस्त झाली। या अपघातात बसमधील 18 प्रवासी किरकोळ जखमी झाले। लातूर परभणी बसचा अपघात झाल्याची माहिती समजताच 108च्या रुग्णवाहिकेचे चालक बालाजी चाटे, डॉक्टर नितीन चव्हाण, खाजगी रुग्णवाहिका चालक नामदेव दहीफडे, शेख पाशा, दीपक सपकाळ, दिगंबर कदम, बाबा साळवे आदींनी परमेश्वर फळ गोविंद सूर्यवंशी, आरोग्य विस्तार अधिकारी भारत नरवाडे, अशोक सातपुते, शेख समद हुसेन आदींच्या मदतीने सर्व जखमींना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कल्पना गीते, डॉक्टर योगेश मल्लुरवार, परिचारिका उषा इधाटे, शीतल पांचाड, प्रशांत राठोड, रशीद शहा यांनी जखमींवर प्रथमोपचार करून सुट्टी दिली। पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।